आपण विचारूयात की या खोणीगावच्या ग्रामपंचायतीची परिस्थिती नक्की कशी आहे. या खुनी ग्रामपंचायती परिस्थिती अशी आहे की कचऱ्याचे ढिगारे गल्ली गल्लीत पडलेले असतात. त्याच्यावर ग्रामपंचायतचे कर्मचारी पण देत नाही आणि सेक्रेटरीला किती वेळा आवेदन पण केलेलं आम्ही की त्याच्यावर लक्ष द्या, पण ते बोलतो की हां आम्ही करू. तुम्ही जिल्हा परिषद शाळेजवळ जाऊन बघा, तिथे किती कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत. तिथले मुल्या आणि जे टीचर्स आहे ते सगळे बिमार असतात. ते बोलतात की कचऱ्याचे ढिगाऱ्यापासून आम्हाला ते रोग झालेले आहेत. आणि इथे पाण्याची समस्या पण अशी आहे की पाणी तर असं समजा की ते बोलतात की पाणी हप्त्यामध्ये 2 वेळा येतात, पण आम्हाला जर पाणी भेटतच नाही. कुणाला भेटतं पाणी, पण पुढे पाणी पोहोचत नाही. आणि ते बोलतात की आम्ही पाणीचं करू. किती वेळा ग्रामपंचायतीला मोर्चा पण घेऊन गेले, पण त्याने काय केलं नाही पाण्याच्यासाठी. हे आमची परिस्थिती आणि आमची समस्या आहे. तिथे लोक परेशान आहेत, त्यांना काही सुविधा ग्रामपंचायतीतून भेटत नाही. मग या गेल्या 24 वर्षापासून तुम्हाला कोणतीही सुविधा मिळालेली नाही का? नाही, कोणती पण सुविधा मिळालेली नाही. ते जर पाण्याची लाईन, ते बोलतात की पाण्याची आम्ही सुविधा करून देणार तुम्हाला, पाण्याची नई लाईन टाकून देणार, पण ते पण काय त्याच्यावर त्यांचं काय लक्ष नाही. पाणी तर आम्हाला भेटतच नाही. समजा तुम्ही सगळे ग्रामवासियांना पण विचारू शकता. तुम्ही एकता चौकवर जा आणि तिथे उभे राहून तुम्ही प्रॉपरनी लोकांचा इंटरव्ह्यू पण घेऊ शकता तुम्ही, की बाबा तुमच्या पाण्याची काय समस्या आहे ते तुम्हाला सांगणार की ते पाण्याची काय समस्या आहे. ठीक आहे सर. 1-2 मिनट हां कट कर सही बोला ना. कट किया ना. हां कट कर.